नमस्कार, तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज मी तुम्हाला अंड्याचा फ्राईड राईस कसा करायचा तो दाखवणार आहे। मी इथे पॅन घेतलेला आहे। आता त्यात मी 1 चमचा तेल घालून घेते। आता त्यात अंडी ॲड करून घेते। चवीनुसार मीठ घालते आणि काळी मिरी पावडर घालून घेते। आता याला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। फक्त 2 मिनिटांसाठीच फ्राय करून घेऊया, जास्त पण फ्राय करून नाही घ्यायचं। 2 मिनिटांनंतर अंडी आपली चांगली फ्राय करून झालेली आहे। आता कढईत थोडंसं तेल गरम करून घेऊया। तेल गरम झाल्यावर त्यात बारीक चिरलेली मिरची घालून मिक्स करून घेऊया। आता त्यात मी बारीक चिरलेला कांदा ॲड करून घेते। गॅस हाय फ्लेमवरच ठेवायची आणि हे सगळं मिक्स करून घेते। मिक्स करून झाल्यावर त्यात मी कांद्याची पात ॲड करून घेते। चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। आता त्यात मी लसूण घालून घेते। बारीक चिरलेलं आलं ॲड करते। असं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस हाय फ्लेमवरच ठेवायची। आता त्यात गाजर ॲड करून घेऊया। गाजर जास्त शिजवायचा नाही। आता त्यात मी वालपापडी ॲड करून घेते, म्हणजे फ्रेंच बीन्स। ती पण तशीच जास्त शिजू नाही द्यायची। आपल्याला फ्राईड राईससाठी जास्त पण शिजलेली भाजी नको आहे। आता त्यात मी चवीनुसार मीठ ॲड करून घेते। आता त्यात मी बासमती राईस ॲड करून घेते। हा मी भात अगोदरच शिजवून ठेवलेला, त्यात मी मीठ ॲड करून घेते। चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। आता त्यात मी काळी मिरी ॲड करते। तुमच्या आवडीनुसार तुम्ही ती ॲड करू शकता। परत असं मिक्स करून घ्यायचं। चांगलं असं मिक्स झाल्यावर त्यात मी 1 चमचा सोया सॉस ॲड करून घेते। पुन्हा आपण सगळं एकत्र करून घेऊया। आता त्यात मी वरून कांद्याची पात घालून घेते। आणि मिक्स करून घेते। आता
आता जे फ्राय करून अंडा घेतलेलं ते ॲड करून घेऊया. आणि मिक्स करून घेऊया. एकदम हलक्या हाताने मिक्स करायचं, नाहीतर राईस तुटतो. तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही कॅबेज, ढबू मिरची पण ॲड करू शकता. अंड्याचा फ्राईड राईस तयार आहे. तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.